काही साप इतके शांत असतात। नेहमी या सापाचा उल्लेख करताना मित्रांनो मी बिनविषारी सापाबरोबर त्याच्यावरती उदाहरण सांगण्याची गरज नाही, तुम्ही समजून घेतला तर फार सोपं आहे। माइंड सेट असेल साप धोकादायक म्हणून त्यातून बाहेर काढणं कठीण आहे। इतक्या सहजपणे हातात पकडून तो चावत नसेल, ग्लोव्ज नाही काय नाही, तर आपण विचार करायला पाहिजे की साप हा खरंच धोकादायक आणि ह्याच्यापासून धोका आहे का। आणि उलट त्याला धोका वाटण्याचं आम्ही कृत्य केलेलं आहे, आम्ही पकडतो म्हणजे त्याच्या मर्यादा तोडलेले आहेत। पण स्वभावावरती किती अवलंबून असते। सर्वात शांत नानिटी जातीचा हा बिनविषारी जातीचा साप आहे, लक्षात घ्या। आणि हा गार्डनमध्ये राहतोय। खरं तर आम्ही गार्डनमध्ये राहतोय म्हणजे खुल्या जमिनीत, शेतात, भात शेतीत, गवतात राहतोय। आणि हा मोठा आहे, कुठलं पिल्लू नव्हे, लक्षात घ्या। आणि हा शो साठी पाळावा इतका तो शांत असतोय। पाळावा म्हणजे शो साठी पाळावा इतका शांत असतो सांगण्याचा तात्पर्य। आणि असे लांब त्याच्यावरती पट्टे असले किंवा अशी डिझाईन असली तर त्याला ओळखू शकता। बफर स्ट्रिपर किलबॅक असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातंय। बिनविषारी आणि बिडूकोरी आवडतं त्याला। दिवसा बाहेर पडणारा साप आहे आणि मे जूनच्या दरम्यान हा जास्त प्रमाणात बाहेर पडतोय। नानेटी